नमस्कार मंडळी, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. मंडळी, अत्यंत आनंदाचा दिवस आहे आज, चैत्र नवमी अर्थात श्रीरामनवमी. मंडळी, आजच्याच दिवशी त्या महान मंगल प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला या धरेवरती संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी. त्याची ही गोष्ट आपण आज बिटवीन द लाईन्समध्ये ऐकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मंडळी, दशावताराची आरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राईट? प्रथम मत्स्यावतार, मग कुर्मावतार, मग वराह अवतार, मग नरसिंह अवतार, मग बटू वामन अवतार आणि त्यानंतर एक फुल ग्रोन मॅनच्या रूपात भगवान श्री परशुरामांचा जन्म झाला. परंतु भगवान परशुराम हे तपस्वी होते. या सगळ्या 6 अवतारानंतर जो 7वा अवतार महाविष्णूने घेतला तोच हा पूर्णावतार प्रभू श्री रामचंद्र. काय त्याची कथा आणि का घेतला हा अवतार? तर मंडळी, हिरण्याक्ष हा जो दैत्य आहे त्याचा वध केला महाविष्णूने वराह अवतार धारण करून. आणि त्यानंतर त्याचा लहान भाऊ म्हणजे हिरण्यकश्यपूचा वध महाविष्णूने केला नरसिंह अवतार धारण करून. त्यानंतर मध्ये बराच कालखंड गेला आणि होता होता ब्रह्मदेव पुत्र ऋषी पुलस्त्य, त्यांच्या इतकाच पवित्र असणारा जो पुत्र ऋषी विश्रवा, त्या विश्रवा ऋषींच्या कुळामध्ये रावण नावाचा राक्षस राजा जन्माला आला. या रावणाची आई जी होती ती कैकसी, ती दैत्य कुळाकडून होती, राक्षस कुळाकडून होती. त्याच्यामुळे हा पवित्र ऋषींच्या पोटी सुद्धा हा राक्षस राजा जन्माला आला, रावण. ह्या रावणाचं एकच मोटिव्ह होतं, संपूर्ण पृथ्वीवरती अशुभाचं साम्राज्य निर्माण करायचं. त्यामुळे त्याच्या आधिपत्याखाली संपूर्ण मानवच काय तर संपूर्ण वसुंधरा थरथर कापायला लागली होती. आणि त्राहिमाम त्राहिमाम, माझं कोणीतरी रक्षण करा, माझं कोणीतरी रक्षण करा, हे एकच गाऱ्हाणं गात होती. आणि हे गाऱ्हाणं त्या ऋषीमुनींनी त्या महाविष्णूकडे पोहोचवलं. आणि जो सदैव योग निद्रेमध्ये असतो तो महाविष्णू, त्यांनी ऋषींचं ते मागणं त्याच्या जगदंबेकडे, त्या आदिमातेकडे ठेवलं. आणि आदिमातेची अनुज्ञा मिळताच त्यांनी जाहीर केलं की ऋषींनो, काळजी करू नका. जे श्रीकृष्णाचं ब्रीद आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, जे कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाने उच्चारलं तेच की हा जो अनाचार चाललेला आहे, रावणाने सगळीकडे जे काही अशुभाचं राज्य पसरवलेलं आहे, अंधकाराचं राज्य पसरवलेलं आहे, त्या अंधकाराच्या राज्याला भेदून सूर्यप्रकाश पसरवण्याकरता मी अवतार घेणार प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपानं. आता फक्त कुठे हा प्रश्न होता मंडळी, केव्हा हा प्रश्न सुद्धा नव्हता, लवकरच. तर कुठे? ह्याचं उत्तर मिळालं. अयोध्या नगरीमध्ये. अयोध्या, की युद्ध करून जिला कोणीही जिंकू शकत नाही अशी ती नगरी, ते अयोध्या. आणि त्या अयोध्येचा राजा दशरथ. का बरं राजा दशरथाला पीक केलं असेल? म्हणजे ही जी गोष्ट आहे राम जन्माची, ह्याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट दडलेली आहे आतमध्ये, जी उघडपणे दिसत नाही. आणि ती आहे लॉ ऑफ कर्मा, कर्माचा अटळ सिद्धांत. तो कसा या ठिकाणी कार्यरत झाला ह्याची गोष्ट ह्या राम जन्माच्या कथेमध्ये दडलेली आहे. तर हा राजा दशरथ हा इक्ष्वाकू कुळाचा, हे रघुवंश कुळ आहे. तुलसीदासांनी म्हणून ठेवलेलं आहे, रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर वचन ना जाई. मग कोणी बरं हे कुळ असं उज्ज्वल केलं, असं जाज्वल्य इतिहास या कुळाला कोणी दिला? तर मंडळी, राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, राजा दिलीप यासारखे शूरवीर, तपस, दानवीर आणि सन्मार्ग आणि सत्पात्री दान करणारे राजे या रघुवंशामध्ये झाले. आणि या रघुवंशाचाच हा आताचा राजा दशरथ, अत्यंत पराक्रमी, अत्यंत तेजस्वी आणि दानवीर. नुसता राजा दशरथ नव्हे तर त्याची प्रजासुद्धा सुखाने न्हावून निघत होती. पण समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे.
आणि राजा दशरथाच्या मनी सुद्धा हे एकच शल्य होतं. सगळी सुख, सगळी ऐहिक सुख दारामध्ये लोळण घेत होती. राजा दशरथाला 3 राण्या होत्या, पट्ट राण्या होत्या. कुठल्या? कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. सगळं सुरळीत चालू होतं, सगळं अलबेल होतं. फक्त एकच की ह्या दैदिप्यमान इक्ष्वाकू कुळाला कुलदीपक नव्हता. राजा दशरथाला नवे नवे या 3 राण्यांना एकही पुत्ररत्न प्राप्त झालेलं नव्हतं मंडळी. आणि हे केवढं मोठं घोर कष्ट या राजाचे. विचार करा मंडळी, एवढी लेगसी आहे त्या कुळाची, परंतु हा कुळ आता इथे थांबणार की काय? हा कुळ आता इथे खुंटणार की काय? केवढी चिंता लागली बरं असेल राजा दशरथाला. आणि मग आता काय करायचं? जंग जंग पछाडून झालं, नाना यज्ञयाग होम हवन क्रियाकर्म करून झालं, परंतु कशालाही यश येईना. मंडळी म्हणतात ना, समय से पहले आणि भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. असंच काहीतरी झालं. आता आपण तो जो लेअर उघडूया, लॉ ऑफ कर्मा, कर्माचा अटळ सिद्धांत. तर कर्माचा अटळ सिद्धांत काय सांगतो मंडळी या ठिकाणी? की राजा दशरथाला पुत्र होणे नाही, परंतु ॲट द सेम टाइम काळाची गरज काय आहे? की एक असा मानव आणि जन्म घेणं की जो त्या राक्षसाचा वध करू शकेल. असं का? तर मंडळी, या रावण नावाच्या राक्षस राजाने अशी काही घोर तपश्चर्या केलेली होती की त्याला मानव सोडून इतर सर्व श्रेणींकडून अवध्यत्व प्राप्त झालेलं होतं. म्हणजे काय? म्हणजे रावणाचा वध देव, यक्ष, किन्नर कोणीही करू शकणार नव्हतं. फक्त एक मानवच काय तो रावणाचा वध करू शकणार होता. आणि हे रावणाने मुद्दाम केलेलं होतं, कारण रावण म्हणाला, अरे मी एवढा बलिष्ठ बलवान आहे, कुठल्या मानवामध्ये एवढी धमक आणि ताकद आहे की जो माझा वध करू शकेल. त्याच्यामुळे एका मानवालाच जन्म घेणं प्राप्त होतं. आणि जेव्हा स्वतः परमात्मा जन्म घेणार तेव्हा त्याला तितकंच पवित्र कुळ पाहिजे. आणि हे पवित्र कुळ त्यावेळेस राजा दशरथाकडे होतं. झाली का पंचायत? दशरथाला पुत्र तर होणार नाहीये, परंतु काळाची गरज आहे की दशरथाला पुत्र झाला पाहिजे. मग आता हे फोडणार कोण? हा जो catch-22 आहे तो फोडणार कोण मंडळी? इथेच ती गोष्ट दडलेली आहे जी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. राजा दशरथ जो आहे तो शिकारीला गेला. ऑफकोर्स त्यावेळेस शिकारीला जाणं हा एक राजाच्या प्रतिष्ठेचा भाग होता. तो राजा मृगयेसाठी गेला. आणि राजा दशरथ हा अत्यंत पराक्रमी होता आणि तो शब्दभेदी होता. म्हणजे काय? तर त्याला नेम धरण्यासाठी दृश्य स्वरूपाच्या लक्षाची गरज नव्हती. नुसता आवाज आला, त्या ठिकाणी त्यांनी बाण टाकला आणि त्यांनी लक्षवेध केलाच म्हणून समजा. असा राजा दशरथ होता. हा राजा दशरथ त्याच्या धनुष्याला, प्रत्यंचेला बाण लावून तयारीतच बसला होता की आता या पाणवठ्यावरती कोणीतरी एक जंगली श्वापद येईल आणि मी शब्दभेदाने त्याचा वेध घेईन. आणि काय त्या नियतीचा क्रूर खेळ मंडळी. त्याच वेळी तो श्रावण बाळ, तो श्रावण कुमार आपल्या वृद्ध आणि अंध मात्या पित्यांना घेऊन काशी यात्रेला चाललेला होता, कावड घेऊन. मंडळी, खांद्यावरती कावड होती. पुढे माता आणि मागे पिता बसून तो चाललेला आहे कावड घेऊन. माता पित्यांना तहान लागली. त्याबरोबर श्रावण बाळाने, श्रावण कुमाराने ती कावड बाजूला ठेवली आणि तो त्यांची तहान भागवण्यासाठी पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडला. तिथे बाजूलाच पाणवठा होता. त्याच्या हातात जो कमंडलू होता तो त्यांनी त्या पाणवठ्यातल्या पाण्यामध्ये बुडवला आणि त्याचा बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. त्याच क्षणी राजा दशरथाला जाणवलं, यस, कोणीतरी श्वापद इकडे आलेला आहे. सर करणं त्याने बाण सोडला आणि कळायच्या आत तो बाण श्रावण बाळाच्या छातीला चिरून आतमध्ये गेला आणि त्याने किंकाळी फोडली, ओय ओय, मेलो मेलो मेलो. अरे कोणी मला बाण मारला? मी कोणाचा काय गुन्हा केलेला असा की ज्याने मला हा बाण मारलेला आहे? कोण आहे तो पुरुष? अत्यंत वेदनेने तळमळत तळमळत तो श्रावण बाळ आक्रोश करू लागला.
ते शब्द, एका मानवाच्या किंकाळीचे शब्द त्या राजा दशरथाच्या कानावर पडले आणि त्याच्या काळजाचं चर्र झालं. अरे हे काय झालं? मानवाचा आवाज कुठून आला? तो राजा दशरथ पळत पळत तिकडे गेला आणि पाहतो तर काय, एक तरुण मुलगा तिकडे रक्तामध्ये माखलेला खितपत पडलेला आहे. बाण त्याच्या काळजातून आर पार गेलेला आहे. राजा दशरथ तिकडे धाव घेतो. तो तरुण श्रावण कुमार त्याच्या शेवटच्या घटिका मोजतो आहे. तो म्हणतो, अरे हे राजा, तू काय रे केलंस? का हकनाक माझा बळी घेतलास? राजाने घडलेली कथा सांगितली. श्रावण बाळाला उमगलं की अरे चुकीने ह्यानी बाण मारलेला आहे, पण अरे ह्या चुकीचं प्रायश्चित्त कोणी करायचं? तो म्हणाला, अरे माझे वृद्ध माता पिता नुसते वृद्धच नव्हेत रे, अरे ते अंधही आहेत. मी एकमेव त्यांचा आधार आहे. आता माझ्या पश्चात त्यांची काळजी कोण घेणार? त्यांना काशी यात्रेला कोण नेणार? आणि त्यांचं पुढे कसं होणार? तेव्हा राजा दशरथाने त्यांची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि म्हणाला, श्रावण बाळा, अरे मी तुला तुझे प्राण तर देऊ शकत नाही, परंतु एक आश्वासन मात्र देतो. तुझ्या मातापित्यांची जी काही जबाबदारी तुझ्या खांद्यावर होती ती मी घेतली. तो म्हणाला, धन्यवाद राजा, पण ते तिकडे तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांना पहिलं हे पाणी नेऊन दे. आणि मग पाण्याने भरलेला कमंडल घेऊन तो राजा दशरथ ते वृद्ध मातापित्यांकडे चालत गेला. मंडळी, अंध मातापिता, जेव्हा माणसाचं एखादा सेन्स काम करत नाही तेव्हा बाकीचे सेन्स जास्त काम करायला लागतात, जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्या श्रावण बाळाच्या मातापित्यांनी तत्काळ ओळखलं, अरे काहीतरी वेगळं आहे. हा श्रावण बाळ नाही आहे, हा माझ्या मुलाचा गंध नाही आहे, हा कोणीतरी वेगळा आहे. आणि ते चलबिचल झाले, हे कोण आहे? कोण आहे? काय चाललंय? कोण आहे? तेव्हा तो राजा दशरथाला म्हणाला की मी राजा दशरथ आहे, पहिलं पाणी घ्या. तो म्हणाला, पाणी नाही, माझा मुलगा तिकडे पाणी आणायसाठी गेलाय, तू का आलायस? काय झालं? माझा मुलगा कुठे? श्रावण बाळ कुठे आहे? तेव्हा दशरथाने घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि त्या दोन मातापित्यांनी आक्रोश केला, टाहो फोडला. म्हणाला, अरे राजा दशरथा, अरे हे काय रे केलंस? आमचा एकमेव जो पुत्र, एकमेव आशेचा किरण जो आहे तू हिरावून घेतलास. अरे चुकीना का होईना, पण तुझ्याच हातून बाण लागला ना रे. आता आम्ही काही जगत नाही बाबा, आता आम्ही काही जगत नाही. ही वेदना आम्ही सहनच करू शकत नाही. पण हो, तुला मात्र एक शाप नक्की देतो की तूही असाच पुत्र वियोगाने हाय हाय करून मरशील. आणि त्या क्षणी त्या दोघांनीही पुत्र शोकाने आपला देह सोडला. त्यांना तो धक्का सहनच झाला नाही मंडळी. आणि मग राजा दशरथ जो आहे तो जड अंतःकरणाने परत आला आणि कुळाचार्य वसिष्ठ ऋषींना सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि त्यांना विचारलं की मला प्रायश्चित्त करण्याचा आपण मार्ग सांगावा. त्या वृद्ध मातापित्यांनी मला शाप दिलेलाच आहे. काय शाप दिलेला आहे बरं? तेव्हा दशरथ राजांनी सांगितलं की पुत्र योगाने माझा मृत्यू होईल असं त्यांनी सांगितलं. आणि अचानक ब्रह्मर्षी वसिष्ठ हर्षित झाले, म्हणाले, राजा राजा, अरे काय सांगतोयस काय? अरे हे इत्येक वर्ष पडलेल्या कोणाचं हे उत्तर आहे राजा. अरे काय ऐकलंस तू? पुत्र वियोगाने तुझा मृत्यू होणार याचा अर्थ प्रथमतः तुला पुत्र होणार राजा. अरे आहेस कुठे? राजाने हे ऐकलं मात्र आणि हर्षोन्मिलित झाला. अरे म्हणाला, अरे खरंच की आय फेल टू रीड बिटवीन द लाईन्स. आणि तो पळत पळत राण्यांकडे गेला आणि सगळ्यांना त्याने सांगितलं की अरे हे असं असं झालेलं आहे आणि वसिष्ठांनी हा असा असा त्याचा अर्थ काढलेला आहे. आणि सगळीकडे हर्ष उल्हास झाला. आणि मग म्हणतात ना, हीच ती वेळ होती. यानंतर सगळे दरवाजे उघडत गेले. ऋषी तपस्वी ऋष्यशृंगांना पाचारण केलं गेलं. ऋष्यशृंग हे पुत्र कामेष्ठी यज्ञामध्ये अत्यंत निष्णात आणि तज्ञ होते. त्यांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ आरंभिला. अश्वमेध यज्ञ करून घेतला राजा दशरथाकडून आणि या पुत्र कामेष्ठी यज्ञामधून तो यज्ञ पुरुष प्रकटला आणि त्यांनी ते पायस जे आहे ते दशरथाच्या हातात दिलं आणि सांगितलं की त्याच्या 3 राण्यांना दे. आणि त्याप्रमाणे कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांनी त्या पायसाचं भक्षण केलं आणि त्या तिघींना आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध
नवमीच्या दिवशी काय बरं झालं? चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. होय मंडळी, त्या कौशल्याच्या पुत्री प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला. कैकेयीच्या उदरी भरताचा जन्म झाला आणि त्या सुमित्रेच्या उदरी लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे 2 जुळे पुत्र जन्माला आले. आणि काय अयोध्या नगरीला कोण आनंद झाला मंडळी. मंडळी, सृष्टी निर्मितीची सगळ्यात महानमंगल घटना त्या चैत्र शुद्ध नवमीला घडली आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झाला या धरेवरती. अत्यंत पावन घटना की ज्याने संपूर्ण मानव जातीचं कल्याण करून टाकलं. मंडळी, आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये हा राम नसानसामध्ये कणाकणांमध्ये बसलेला आहे आणि जोपर्यंत हा राम या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे तोपर्यंत कोणीही या भारतीय संस्कृतीला टसकी मस करू शकत नाही. मात्र ज्या प्रमाणात आम्ही या रामायणाशी, प्रभू श्री रामचंद्रांशी, त्याच्या नावाशी फारकत घेतो त्या प्रमाणात मात्र अधिकाधिक आमच्या संस्कृतीचं अधःपतन होत राहतं. तर मंडळी, आजच्या दिवशी आपण प्रण करूया, आपण रामायण वाचूया, आपल्या मुलांना रामायण दाखवूया आणि या रामनामाचे पायीक होऊया. मंडळी, इकडेच थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, आपल्या आप्तांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खऱ्या अर्थाने राम राम.